हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर नेत्यांच्या समाजकार्याचा वारसा घेऊन महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि दलितांच्या उत्कर्षाला डोळ्यापुढे ठेवून श्री श्रीमंत ढोले यांनी समाजकार्यात उडी घेतली। एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले श्रीमंतजी ढोले घरी शेतीची कामं करत करत लहानाचे मोठे झाले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोलेमळा व लाखेवाडी इथं प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी श्री शिवाजी विद्यालय बावडा इथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। आई वडिलांना शेतीच्या कामात मदत करत करत पदवीपर्यंतचं शिक्षणही त्यांनी पूर्ण केलं। हे करत असतानाच मित्रमंडळ, वाचन मंडळ इत्यादी सारख्या सामाजिक उपक्रमातून समाजकारण करण्यास त्यांनी सुरुवात केली। पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी पुणे विद्यापीठात गेल्यानंतर तिथेही विद्यार्थी संघटना, समित्या या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडचणींना आणि समस्यांना त्यांनी वाचा फोडली। MA BEd झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या श्री शिवाजी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी पत्करली। त्यावेळी नामदार माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या राजकीय कार्यक्रमात हिरिहिरीनं भाग घेणं, प्रत्येक गावातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला। माननीय श्री हर्षवर्धन पाटील साहेब माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य। राज्याच्या राजकारणात गेली 25 वर्ष कायम दबदबा असलेलं व्यक्तिमत्व। लोकांच्या अडचणींचा अभ्यास केला। हे करत असतानाच 2007 साली लाखेवाडी गावची ग्रामपंचायत निवडणूक लागली। माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीवर सर निवडून आले। तसेच श्री पाटील साहेब यांच्या पाठिंब्यामुळे गावाचे सरपंचही झाले। मिळालेल्या संधीचं सोनं करत श्रीमंतजी ढोले सरांनी आपला राजकीय ठसा उमटविण्यास सुरुवात केली। पहिलं धडाडीचं काम केलं ते म्हणजे गावात आठवडे बाजार सुरू केला। सगळ्यात आधी त्यांनी जनमानसाचं श्रद्धास्थान म्हणजे मंदिरांचा जीर्णोद्धार सुरू केला। मारुती मंदिर, भवानी माता मंदिर यांचा जीर्णोद्धार करून त्या मंदिरांचा कायापालट केला आणि पिढ्यानपिढ्या लोकांच्या हृदयात आदराचं, मानाचं स्थान मिळवलं। छप्परमुक्त गाव करण्याचा निर्धार करून त्यांनी शासनाच्या इंदिरा आवास योजनेअंतर्गत लाखेवाडी गावात तब्बल 320 घरकुलांना मंजुरी देऊन ती कामं पूर्णत्वाला नेली। गावात सार्वजनिक पाणी पुरवठ्याची सोय केली। गावांतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते व गावाला जोडणारे डांबरी रस्ते यांची कामे पूर्ण केली। संजय गांधी श्रावण बाळ निराधार योजनांचा गरीब व गरजूंना लाभ मिळवून दिला। स्वतः हाडाचे शिक्षक असल्यामुळे ग्रामशिक्षण समितीचा अध्यक्ष या नात्याने शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नवीन उपक्रम राबवित राहिले। लहानपणापासूनच अवांतर वाचनाची आवड लागण्यासाठी शाळांना गोष्टींची तसेच थोर व्यक्तींच्या चरित्रांचंही वाटप केलं। वह्या, पेन इत्यादी शैक्षणिक साहित्यांचं वाटप केलं। गावातील जत्रा, पालखी, वृक्षदिंडी, कृषी प्रदर्शन, गणेशोत्सव व नवरात्र उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपून त्यामध्ये एक आगळं वेगळं नवचैतन्य निर्माण केलं।
काँग्रेस पक्षश्रेष्ठी व नामदार माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी बावडा लाखेवाडी या जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य या पदासाठी श्रीमंतजी ढोले यांना काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं. जयासी भाग्य येणार बहुत तयाची चिन्ह आधीच दिसतं, याप्रमाणे सरांनी निवडणूक कालावधीतच लोकांच्या अडचणी व समस्यांचा अभ्यास केला आणि सर जिल्हा परिषदेला प्रचंड बहुमताने निवडून आले. श्रीमंत ढोले सर हे ज्यावेळेस निवडून आले तेव्हापासून त्यांनी अनेक विकासाची कामं बावडा झेडपीमध्ये केलेली आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची योजना 38 लाख रुपये टाकून त्यांनी तणू गावाचं पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण केलेली आहे आणि आज तणू गाव पिण्याच्या पाण्याबाबत स्वावलंबी झालेला आहे. जिल्हा परिषद पुणे येथे काम करताना त्यांनी कोणताही पक्ष गट तट न मानता एक गरजू व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून काम करण्यास सुरुवात केली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी तसेच सर्व पक्षीय जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले. जिल्हा शिक्षण समिती सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी मतदारसंघातील प्राथमिक शाळांना भौतिक व शैक्षणिक सुविधा निर्माण करून दिल्या. काही शाळांना छत दुरुस्ती, नवीन इमारत बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सोय, शाळांना संगणक वाटप, संगणक कक्ष, सौर अभ्यासिका, सोलर पॉवर पॉइंट अशा अनेक शैक्षणिक विकास सुविधा निर्माण केल्या. खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांसारखा गणवेश जिल्हा परिषदेच्या शाळांना करून शिक्षण विभागात आमूलाग्र बदल घडवून आणला. परंपरागत शिक्षण पद्धती बाजूला ठेवून ज्ञानरचनावादी व कृतीयुक्त शिक्षण पद्धतीवर भर देण्यास सरांनी प्रोत्साहन दिलं. याशिवाय शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या. तसंच यशवंत घरकुल योजना, अपंगांसाठी विशेष घरकुल योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात सरांनी महत्वाची भूमिका बजावली. पोल्ट्री प्रकल्प, गाय जोडी वाटप योजना, शेळी वाटप योजना इत्यादी शासकीय योजनांचा लाभ आपल्या परिसरातील नागरिकांना मिळवून देण्यात सरांनी महत्वाची भूमिका बजावली आणि आजही त्यांचं काम सुरू आहे अविरतपणे. गावांमध्ये पाणी पुरवठा योजना अंतर्गत टाक्या, विंधन विहिरी, बंधारे निर्मिती, विहीर खोलीकरण इत्यादी योजना दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये राबविल्या. आज दुष्काळग्रस्त परिस्थितीत त्यांनी पशूंना चारा वाटप, पशूंना लसीकरण, सर्व रोग निदान शिबिर, यशस्वी राजकारण व समाजकारण करणारे हे श्रीमंतजी ढोले सर एक यशस्वी व प्रगतशील शेतकरीही आहेत. परंपरागत शेती ही विज्ञानाची व आधुनिकीकरणाची कास धरून नवीन तंत्रज्ञान स्वीकारून प्रगत शेतीत रूपांतरित केली. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे संत तुकाराम महाराजांच्या या उक्तीप्रमाणेच आपले श्रीमंतजी ढोले सर यांचं व्यक्तिमत्व खुल्लं आहे. अतिशय शांत, सुस्वभावी, संयमी वृत्तीचे ढोले सर चुकीलाही कडक शासन करतात. श्रीमंतजी ढोले सर यांच्या या यशस्वी वाटचालीमध्ये त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, स्नेही, मित्र, ग्रामस्थ, मतदार तसेच त्यांचा पक्ष यांचा मोलाचा वाटा आहे. अशा या शांत, संयमी, सुस्वभावी, अभ्यासू, जाणकार लोकप्रतिनिधीला अर्थात जाणत्या राजाला आमचा मानाचा मुजरा.